सहयोग आहे, सर्वांचा सहकार्य आहे. पाली असोसिएशनचा सुद्धा या ठिकाणी सहयोग आहे. निश्चित आपण पाहत आहोत पाली प्रीमियर लीग 2026 नवीन हंगाम यात काही सर्व आहे. वळूया मॅच कडे. एका बाजूला आपण आरुषी 11 या संघाला पाहत आहोत, त्यांच्या विपक्ष मध्ये आपण श्री गणेश हॉटेल श्री गणेश. दोन संघांमध्ये चालू असणारा सामना बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. बॅटर फलंदाज सूरज होले आणि नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहत आहोत राजेश इंदुलकर. बॉलर नेम वैभव येते. निश्चित वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला गोलंदाजी मार्क वरती वैभव. यावेळी निश्चित राईट आर्म ओव्हर टू विकेट या एंडने गोलंदाजी सुरुवात. पहिला चेंडू, पहिला बॉल. पहिला चेंडू यावेळी जातोय डीप काऊ कॉर्नरला. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. येतोय 4 धावा. Yes, thank you, DJ. हेलो. Yes, thank you. सुजल दिवा. सुजल ये. पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय चौकाराने बॅटर सूरज. पुन्हा एकदा फुल टॉस आहे, परंतु चेंडू हवेत आहे. पंचांकडून दंडित केला जातोय. नो बॉल यावेळी येतोय. नो +1. निश्चित या धावा मिळतील 2. 2 धाव्याने धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत 6 या आकड्यावरती. अमित. याच दरम्यान मगाच्या सामन्यामध्ये सुमित ढेकले ऑफ पाली या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू सुजल दिवा या सागरजी मोरे यांच्या वतीने आपण अवी काका आणि नाना आणि महेश मामा या तिघांच्याही त्रिमूर्तीच्या शुभ हस्ते तब्बल रोख 500 रुपयाचं पारितोषिक देऊन आपण या असं सुजल दिवा एक जबरदस्त खेळाडू 3 चेंडू मध्ये 333 च्या स्ट्राईक रेटने जबरदस्त 2 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर एक जबरदस्त झेल. सुजल तुझं अभिनंदन. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. यस, थँक्यू सर. राजेश इंदुलकर राजेशच्या बॅट मधून यावेळेस मात्र कव्हरला एक सुंदर देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. चौकार येतोय पुन्हा एकदा. यावेळी टप्प्याचा चेंडू आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही, डायरेक्ट हिट आहे, परंतु यस इज OUT. फलंदाज राजेश इंदुर बॅक टू पवेलियन. परतावं लागते. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसतोय. राजेश इंदुलकर बॅक टू पवेलियन. यस, थँक्यू. बोलूया मॅच कडे. धाव फलकावरती धावा पाहिल्या तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती धावा झाल्या 14 या आकड्यावरती आपण धावसंख्या पाहतोय. राजेश इंदुलकर यांच्या विकेट क्रमांक पहिलं. इथे एक मोठा मोहरा इथे मात्र बाद होतोय. राजेश इंदुलकर का एक मोठा फलंदाज बॅक टू पवेलियन डगआउटच्या दिशेने परतावं लागते. न्यू बॅटर फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय. फलंदाज येतोय
एक 12वा खेळाडू प्लीज, विनंती असेल आरुषी 11 या संघाला विनंती असेल आपला 12वा खेळाडू या पॅव्हेलियन बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. 12th मॅन. यस, नाही आलं तर पॅनल्टी तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, त्यामुळे विनंती आहे आरुषी 11 या संघाला विनंती आहे. यस, आणि मिलिंदजी देशमुख यांच्याकडून बक्षिसांची या ठिकाणी खैरात सुरू होते. प्रति विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि आणि पुन्हा या ठिकाणी सागरजी मोरे यांकडून 200 रुपये पारितोषिक या कॅचसाठी. कडून म्हणजे एमडी यांच्याकडून सिद्धेश दंत आणि त्यांच्या टीमचं मनोधैर्य वाढावं यासाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक, गोलंदाजाला 100, झेल घेणाऱ्याला 100 आणि जर विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. आणि आमचे सागरजी मोरे या संघाचे संघमालक यांच्याकडून सुद्धा प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि विनंती आहे, विनंती नाही सूचना आहे, दोन्ही टीमचे 12th मॅन जर 2 बॉल पडण्याच्या आत जर आले नाहीत तर दोघांनाही 2-2 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. चला, दोन्ही संघाचे 12th मॅन आमचे जे ऑपरेटर आहेत त्यांनी सांगितले की सर ही सूचना द्या जेणेकरून आम्हाला सगळ्या खेळाडूंची नावं इथे कळतील. दोन्ही संघाचे 12th मॅन प्लीज. अमितजी. यस, बोलूया मॅच कडे. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस आहे, कव्हरला यावेळी खेळून काढले चेंडू. दरम्यान सिंगल वरती थांबावं लागते दोन्ही फलंदाज यांना. सिंगलच्या मदतीने धावा बनते, धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत 15 या आकड्यावरती. किती बॉल? चला, पहिल्या फेरीतील पहिला विजेता संघ आहे त्यांनी टॉस साठी तयारीत राहायचं आहे, कारण ह्या दोन संघांमधून जो संघ विजेता होईल तो लगेच टॉस साठी येणार आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एस, बोलूया यानंतर इचू येतोय गोलंदाजी मार्क वरती, वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा. गोलंदाजी मार्क वरती इचू. राईट आर्म ओव्हर टू विकेट. पहिला चेंडू फुल टॉस आहे, आडव्या बॅटने खेळून काढले, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू पुढे. चित एकच धाव मिळेल. एकेरी धावसंख्येने पुन्हा एकदा धाव फलकावरती एक धाव ऍड होते. धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत 16 या आकड्यावरती. फिल्डिंग मध्ये सातत्याने आपल्याला बदल पाहायला मिळतोय. सिद्धेश दंत एडी स्पोर्टचे सर्वे सर्वा आणि एडी स्पोर्ट पाली आणि आशिषन आणि संपूर्ण जी टीमच्या वतीने हे आपण मॅचेसचा आनंद घेत आहोत. दुसरा चेंडू यावेळी बॅटची आतील कडा घेतोय. पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने धावा बनते, सिंगलच्या मदतीने धावा इथे बनले जाते. धावा बनतेत 17 ऑन स्कोर बोर्ड. अगदी मात्र शांत गतीने इथे सामना चालू आहे. कोणत्या प्रकारचं मोठं आक्रमक खेळी आपल्याला पाहायला भेटत नाही. फुल टॉस आहे, पण रितेशच्या बॅट मधून आणखी काय फटके आपल्याला पाहायला भेटत नाही. थांबवतोय गोलंदाज इचू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये पाहायला मिळते. बॉलर तयार. पुन्हा एकदा फुल टॉस आहे, रितेश मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये सर संपर्क नाही. चेंडू मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल केला जातोय ऑन साइडला. एक पुन्हा एकदा सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावा बनतायत. धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत
18 रन्स, 18 धावा ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, येतोय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. इथे मात्र विकेट प्राप्त मिळते. बॅक टू पवेलियन. हॅलो, इथे मात्र पुनश्च एकदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला संधी. इथे आदरणीय संघ मालक श्री गणेश हॉटेलचे सर्वे सर्वा आदरणीय सागरदादा यांच्याकडून खेळाडूंना बक्षिसांची खैरात इथे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे व्यक्तिगत रीतीने गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूला 100 रुपये आणि जो झेल टिपेल त्याला 100 रुपये. त्याच पद्धतीने आदरणीय मिलिंदजी देशमुख हा जो सामना एफ स्पोर्ट्स लाईव्ह वर पाहत आहेत त्यांनी सुद्धा प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे गोलंदाजी संघ जो करतोय त्याच्यामध्ये सचिन पवारला सुद्धा पाहतोय, सिद्धेश दंते याला पाहतोय, इचूला पाहतोय. त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की सागरजी मोरे असतील आणि मिलिंदजी देशमुख असतील यांच्याकडून अमितजी सातत्याने बक्षिसांचा वर्षाव या गोलंदाजी करणाऱ्या श्री हॉटेल श्री गणेश या संघासाठी. यस, निश्चितच एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आपण सागरजी यांच्याकडे पाहतो. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व. यानंतर न्यू बॅटर फलंदाज एंटर होतोय, भावेश येतोय बॅटिंग एंडला. निश्चित पाहिलं तर 3 विकेट्सचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. धाव फलकावरती धावा पाहिल्या तर 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक क्रमांक दुसरं इचू प्रगती वातावर आहे. षटकातली धावा पाहिल्या तर पहिल्या अजून शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा. बोलूलाय यस, भावेश यावेळी मात्र ऑफसाईड चेंडू खेळून काढले, सिंगल कंप्लीट केले होते. फिल्डर धावते, चेंडू वगैरे चेंडू जातोय. यावेळेस मात्र 2 धावा निश्चित पूर्ण. तिसऱ्या वेळेस सुद्धा यावेळेस पण 3 धावा इथे कंप्लीट केल्या जाते. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि षटक क्रमांक दुसरे इथे संपलेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत 21 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. तीन ओव्हर नंतर पाणी न्यायचं आहे ना. आपल्याकडे नियम आहे की 3 या पाली प्रीमियर लीगचा एक नियम आहे की 3 ओव्हर्स झाल्यानंतर आपण मैदानामध्ये पाणी नेऊ शकतो. पण दुखापत किंवा एखादी इमर्जन्सी जर असेल तर ठीक आहे, आपण तिथे सहकार्य करू शकतो. यस, थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. सचिन पवार यांना विनंती आहे, दोन्ही संघांना विनंती आहे थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. कारण 20 मिनिटांच्या आत 4 षटक झाले पाहिजेत असा नियम आहे या पाली प्रीमियर लीगचा. त्यामुळे स्पीडअप घ्यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. षटक क्रमांक तिसऱ्यासाठी सचिन पवार येतोय, राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू या ओव्हरचा बॅटने खेळून काढलाय. डीप मध्ये चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय फाईन लेगला. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4. यस, थँक्यू. पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय सचिन पवारचा चौकाराने भावेश. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रस्तोय. चांगली हिटचा प्रयत्न हिते, परंतु मात्र थांबवतोय. निश्चितच एक धाव प्राप्त होते लेग बाय स्वरूपामध्ये. यस, बॅट ओके बॅटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येते. सिंगलच्या मध्ये धावा बनते. धाव फलकावरती 26 रन, 26 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. रितेश येतोय पुन्हा एकदा बॅटिंग एंडला. आपण त्याला पाहतोय. अजूनपर्यंत त्याच्या बॅटमधून कोणत्याही प्रकारचे मोठे फटके आपण पाहिले नाही. बॅट अजून शांत आहे रितेश. पाहूया, हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. पाली पॅकर्स या संघाचा हा सुद्धा एक उत्तम खेळाडू आहे. बोलूया ओव्हर टू विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू हवेत आहे. हेलिकॉप्टर्स प्रयत्न फसतोय, झेल बाद होते. बॅक टू पवेलियन रितेश.
अंदाज मैदानामध्ये एंटर करतोय मंगेश लाला. तर मंगेश यादव येतोय बॅटिंग एंडला उर्फ लाला या नावाने सुप्रसिद्ध असणारा हा खेळाडू सिद्धेश्वर या संघाकडून बिलॉंग करतो. यावेळेस मात्र आपण पाहतोय आरुषी 11 या संघाकडून खेळताना मंगेश यादव बॅटिंग एंडला येतोय. एक राईट हँड फलंदाज. ओव्हर क्रमांक 3 मध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 4 आला, त्यानंतर मात्र एक सिंगल आली, नंतर विकेट. सचिन पवार अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू यावेळेस चांगला चेंडू सजवलाय डीप 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 षटकार. यस, थँक्यू डीजे. आल्या आल्या आपले रंग इथे उधळायला सुरुवात करतोय मंगेश यादव उर्फ लाला. जबरदस्त फटका सजवल्या डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून अगदी चेंडू फरार होतोय षटकार. पुन्हा एकदा यावेळेस मिड ऑफ ला कव्हर केलाय, मिड ऑन ला चेंडू जातोय. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावा बनते. धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत 33 या आकड्यावरती. 33 या संख्येवरती आपण धाव फलक पाहतोय. आरुषी 11 या संघाची 4 विकेट्स गेलेल्या आहेत. भावेश आणि मंगेश ही जोडी मैदानामध्ये आता मात्र दाखल आहे. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे, प्रगतीपथ अजून चालू आहे. षटक क्रमांक 3. सचिन पवार यावेळी मात्र भावेश येतोय बॅटिंग एंडला. राईट आर्म राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस बॅट मध्ये चेंडू येतोय, रडार मध्ये येतोय, चेंडू जातोय डीप मध्ये. पुन्हा एकदा भावेशच्या बॅट मधून हा षटकार. थँक्यू डीजे. डीजे पवार जो आपल्या तुम्हा सगळ्यांना माहित आहे की भिवंडीचा हा सुप्रसिद्ध खेळाडू आहे आणि त्या पट्ट्याचे त्या पद्धतीने भावेश वारंगेची फॅन फॉलोविंग खूप आहे. खाली जे आपले सगळे मित्र बसलेले आहेत जे FS स्पोर्ट्स लाईव्ह वर हा सामना पाहतो आहेत त्यांच्याकडून म्हणजे कुणाल शेवाळे यांच्याकडून तब्बल भावेश वारंगे याच्या प्रत्येक षटकारासाठी चौकारासाठी 200 रुपये आणि षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आलेलं आहे. भावेशच्या प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी कुणाल शेवाळे मित्र परिवार यांच्याकडून मात्र लाईव्ह वर बक्षिसांची खैरात आपल्याला बघायला मिळते. 3-3 षटकानंतर पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, परंतु उन्हाचा कडाका लक्षात घेता आयोजकांनी म्हणजे सिद्धेश दंते यांनी सांगितले की ज्यावेळी खेळाडूंना पाणी हवं असेल त्यावेळी वॉटर बॉयने पाणी अवेलेबल करून द्यायचे. आणि फक्त विनंती एवढी आहे की आपल्याला आज 7 सामने खेळवायचे, त्यामुळे आपण सगळ्यांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं. यस, निश्चितच. या वेळेस मात्र पुन्हा एकदा मंगेश यादवच्या बॅट मधून येतोय हा दणदणी षटकार. एकदा बॉलर तयार. चौथ्या ओव्हर साठी आमंत्रित केलेला आहे इचूला.
फुल टॉस आहे मंगेश यादवच्या बॅट मधून पुन्हा एकदा हा येतो बॅक टू बॅक दुसरा षटकार. पाहिलं तर 3-4 चेंडू मध्ये 19 धावसंख्येवरती खेळत असताना मंगेश यादव उर्फ लाला जबरदस्त षटकारांची अतिश बाजी, अगदी दर्जेदार फटकेबाजी इथे करण्यामध्ये अगदी सर्व प्रेक्षकांचा आणि ओनर असेल प्रेक्षक असतील सर्व क्रीडा रसिकांचं इथे मन जिंकतोय हा खेळाडू मंगेश यादव. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये अगदी उंची जास्त आहे पण चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा एक षटकार. यस थँक्यू. अगदी नेत्रदीपक अंदाजी झाली आहे. दर्जेदार बॅटिंग इथे मात्र मंगेश यादव लालाच्या बॅट मधून काय देखणे स्ट्रोक इथे लागवतोय. काऊ कॉर्नर असेल नक्कीच. हॅट्रिक इज ऑन आहे. हॅट्रिक यस लगातार 3 षटकार इथे आलेले आहेत. अगदी दर्जेदार बॅटिंग इथे मंगेश यादवच्या बॅट मधून सर्व प्रेक्षकांची मने इथे जिंकतोय. नेक्स्ट बॉल बॉलर तयार इचू. पुन्हा एकदा यावेळी मात्र बॅटची कडा घेते मंगेश यादव ची पारी इथे मात्र समाप्त होते परंतु चांगली बॅटिंग केलेली आहे निश्चितच. या ठिकाणी देण्यात आलेलं आहे निश्चितच कारण सागरजींना माहिती होते कारण अगदी महत्वपूर्ण विकेट होती कारण पाहिल्या तर तब्बल 5 चेंडू 6 चेंडू फेस केले. त्या 6 चेंडूमध्ये तब्बल 25 धावाचं योगदान ते म्हणजे मंगेश यादव उर्फ लालाचं आहे. न्यू बॅटर फलंदाज येतोय मैदानामध्ये एंटर करतोय फलंदाज निखिल. यस कमबॅक करतोय पाहूया. इचू इज कमबॅक. ओ यावेळी पुन्हा एकदा फटका सजवलाय. काबू कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधोमध चेंडू जातोय डीप मध्ये येतोय चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. $63 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स. नेक्स्ट बॉल यावेळी हा फुल केलाय आपण फुल केलाय चेंडू डीप मध्ये जाते. 1 बाउन्स सीमा रेखा पार चेंडू सीमा रेषा पार चौकार. थँक्यू सो मच. अगदी महागडे षटक ठरलं सर. तब्बल 28 धावा इथून खर्च केलेल्या तब्बल 28 धावा त्यामध्ये पहिले 3 षटकार त्यानंतर एक विकेट तद्गत पुन्हा एक षटकार आणि आता लास्ट शेवटच्या चेंडूवरती एक 4 आपण डीप मध्ये पाहिलात. अगदी 28 धावा खर्च केल्यानंतर धावफलकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 67 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स. थोडा स्पीडअप घ्या मित्रांनो विनंती आहे प्लीज. बॉलर विनंती आहे स्पीडअप घ्यायचं आहे.
तब्बल 7 मॅचेस आजच्या दिवसामध्ये खेळायचे आहेत. यस भावेश वारंगीच्या बॅट मधून येतोय हा एकदा दणकणी षटकार. शुभ स्वागत वगैरे हा कार्यक्रमाचा उद्घाटनचा सोहळा होता. यावेळेस मात्र सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळते. बावेशच्या बॅटमधून अगदी एक सिंगल मात्र कव्हर केली जाते. सिंगलच्या मध्ये धावा बनते. धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत 74 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. भावेश एके हाती या ठिकाणी मात्र किल्ला लढतोय. अपठ्या 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 4 चेंडू या ओव्हरचे बाकी आहेत. या डेट ओव्हरसाठी यावेळेस मात्र आमंत्रित केलं होतं सोहमला. पहिल्या चेंडूवरती बावेशच्या बॅटमधून अगदी दणदणीत षटकार आपण पाहिलं. त्यानंतर एक सिंगल काढले. यावेळेस मात्र चेंडू शॉट फसलाय परंतु येतोय. रिझल्ट मिळतोय. चौकार. रिझल्ट मात्र प्राप्त होतोय. चौकार येतोय या बॉलवरती. या चौकाराच्या मदतीने पुन्हा 4 धावा आणि धावफलक पुढे वाढतोय. धावफलकावरती धावा. ठीक आहे आखू बॉल दे. नवीनच बॉल आहेत. रोल बॉल नाही. चला मॅच मध्ये थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. प्लीज विनंती आहे. दोन्ही संघांना विनंती आहे स्पीडअप घ्यायचं आहे कारण आपल्याला आणखी काही सामने या ठिकाणी खेळायचे आहेत. त्यामुळे विनंती आहे. यस नेक्स्ट बॉल. बॉलर तयार. ओ यावेळेला अगदी वेगावरती स्वार होणारी गोलंदाजी आपण पाहिलीत. डोळ्याची पापणी लवते न लवते विकेट किपर सिद्धेश दंत यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव डॉट बॉल येतोय या ओव्हरचा. नेक्स्ट बॉल. बॉलर तयार. राईट आर्म राऊंड विकेट. की चांगला ब्रेक पाहायला मिळतोय. फिंगर रोल केला जातोय. पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपामध्ये सिंगल यावेळी येते या चेंडूवरती आणि या ओव्हरचा शेवटचा चेंडू ओव्हर क्रमांक 5 या डेट ओव्हरसाठी सोहमला आमंत्रित केलं होतं. पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर एक सिंगल. नंतर 4. त्यानंतर डॉट बॉल सिंगल आणि आता लास्ट चेंडू या ओव्हरचा. ओव्हर क्रमांक 5 या सेकंड मॅचचा फर्स्ट इनिंगचा हा शेवटचा चेंडू. भावेश वारंगेच्या बॅटमधून आडव्या बॅट चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव निश्चित पूर्ण. दुसरी सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावाला कॉलिंग केला जातोय आणि 3 धावा सुद्धा सहज पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि ओव्हर क्रमांक 5 इथे संपलेला आहे आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल धावा झालेल्या आहेत 82 धावा आणि विजयासाठी 83 धावांचा लक्ष्य टार्गेट इथे सेट केलेला आहे आरुषी 11 या संघाने हॉटेल श्री गणेश या संघासमोर. यस नेक्स्ट इनिंग मध्ये आपण आवाजामध्ये फेरबदल करूया. वळूया मॅच कडे. नेक्स्ट इनिंग साठी आपण आवाज ऐकूया दुपारच्या सत्रातील सन्माननीय आमचे निलेशजी नाईक सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. नेक्स्ट इनिंग मध्ये निश्चितच येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 83 धावांची आवश्यकता. की अजूनही 5 सामने आहेत. 5 मॅच इथे या ठिकाणी खेळायचे आहेत. त्यामुळे थोडं स्पीडअप घ्यायचं आहे सगळ्या खेळाडूंनी. सर्व ओनर्स सर्वांना विनंती आहे.
चलिए दोस्तों, अभी भी 5 मुकाबले फिलहाल यहाँ पर अभी शेष है, तो और 2 बजे हैं घड़ी में। तो जो फील्डिंग करने वाली टीम है, भावेश, सूरज, लाला, आपसे विनती रहेगी कि आपको तुरंत मैदान में उतरना है। मुझे पता है कि यहाँ पर आपको कड़ी धूप का सामना करना पड़ रहा है, लेकिन ये अच्छी बात है, इस साल फरवरी में ही है, नहीं तो मार्च अप्रैल में भी पीपीएल हमने देखी ही है। चलिए दोस्तों, 5 मुकाबले अभी भी शेष हैं इस मैच के बाद। तो आपसे अनुरोध रहेगा, आपसे विनती रहेगी, सूचना रहेगी कि आपको जल्द से जल्द आपको मैदान में उतरना है। जब पाली प्रीमियर लीग 2026 सीजन 11 स्पॉन्सर्स बाय DG मोबाइल एंड इलेक्ट्रॉनिक्स, ASV डिजिटल केबल एंड नेटवर्क्स, Sri Ganesh Hotel, Uncle Nursery, Agro Farms, SD Sports 7070. Those are Amir Electronics. Those are our sponsors and co-sponsors by Akhil Mahadkar. Provide all waters in the 3 days and the beautiful memento and with a golden heart trophies. Sponsored by Vedant Kamlakar Shinde and Honorable Milinji Deshmukh MD. Sponsors by Man of the Series Bicycle. Uncle Nursery, Sujal Diva, sponsored by Fan, History, Batter, Bowler and Fielder. All Man of the Match memento sponsors by dear Sagar More, and GRV sponsors all those equipment in the Pali Premier League 2026 Season 11. गौरव म्हात्रे मला दिसतोय, अतिशय सुंदर ड्रोन व्यवस्था संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्याचे फेमस आहे. पत्र विनंती एवढीच आहे की खेळाडूंना की आणखी 5 सामने शिल्लक आहेत. कॉमेंट्रेटर इथून जरी कितीही सांगत असले तरी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने जे 5 मॅचेस होणं बाकी आहे, मला तर वाटते शेवटचा एक सामना आपल्याला पुट ऑन करावं लागेल उद्यासाठी. आमचे DJ ऑपरेटर अगदी सुंदर, म्हणजे इंदुलकर काका पिलोसरी आणि त्यांचे सगळे सहकारी इकडे बघतोय आपण. बुरमाळी असेल, आमचे आगराळी असेल, भोईआळी असेल, यातील सगळे रसिक प्रेक्षक आज जमलेले हैं, त्या सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. तो आइए मैच की ओर बढ़ते हैं. अभी भी 2 बजे हैं और अभी भी मात्र 15 ही ओवर हुए हैं इस आज के दिन के. पहले मैच के 10 ओवर और दूसरे मैच के मात्र 5 ओवर. सबसे बड़ा ये रन चेस रहेगा आज के दिन का. फिलहाल बल्लेबाजी देखें तो 24 रनों की एक नायाब बेशकीमती पारी भावेश वारंगे द्वारा, लेकिन संजू सैमसन की तरह बल्लेबाजी की वो है मंगेश यादव ने. पहले 4 अगर बल्लेबाज देखे तो उनमें सिद्धेश दंत की टीम हावी रही थी, लेकिन उसके बाद 5वें और 6ठे क्रम पर एक विस्फोटक बल्लेबाज मंगेश यादव की एंट्री हुई. मंगेश यादव ने लगातार 4 बड़े शॉट्स लगाए. उसके भीतर भावेश ने भी बढ़िया शुरुआत की और उसी के चलते 24-25 उन दोनों ने ही 49 रन जोड़ डाले और 83 रनों का एक बड़ा पहाड़ सिद्धेश के सामने रखा है. लेकिन सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. यही इच्छा मन में लेकर उतरना होगा सचिन पवार. पवार का वार, रनों का अंबार और उनके साथ SD ब्रांड ऑफ पाली सिद्धेश दंत. मुमकिन है अगर सिद्धेश कर पाए. इसको बना डाला तो लाइव झिंगालाल 83 विद इन 13 डिलीवरीज. शुरुआती ओवर में पहली ओवर राइट आर्म राउंड विकेट, एक छोर से कई सालों का निरंतर अनुभव शिरीष मांड्रे. शॉट थर्ड मैन, गली पॉइंट, शॉट कवर, शॉट मिड विकेट, शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग, दायरे के अंदर और 2 खिलाड़ी दायरे के बाहर. पहली फंसता हुआ शॉट, ओ माय गॉड, पहली गेंद पर विकेट. डीजे उसी जोश में गेंदबाजी की है और फंसाया है एक बड़ी मछली को.
वो है सचिन पवार और एक आसान सा कैच शॉट स्क्वायर लेग पर। मंगेश यादव को हम मिड ऑन पर देख सकते हैं। डीप में फरदीन आज ज़्यादा कुछ कर नहीं पाए। शिरीष मांड्रे के लिए इस विकेट के लिए सागर जी मोरे इनके माध्यम से 200 रुपए का कैश प्राइज आया है। सूरज हुले भी आज चमके नहीं है, लेकिन उस पिछले मैच में आएंगे वो। और पीछे देखिए रिजवान सांगले, एक अच्छी टीम बांधी है संदीप तिरमिले ने आरुषि 11 के रूप में। अगले बैटर आदर्श, फिर से एक बार लेग ब्रेक में करने का प्रयास, गेंद चरणों में तो जाएगी, बाउंड्री के चरणों में, बढ़िया फ्लिक शॉट, गेंद तेजी के साथ सीमा रेखा बाहर, मिड विकेट के पार आता हुआ एसडी चौका। थैंक यू डीजे। खुद को तराशने का यही है असली मौका और बल्लेबाज ने जड़ दिया है एक आश्चर्यकारक चौका। इस चौके की तलाश में है टीम होटल श्री गणेश, क्योंकि पता है 83 रनों का टारगेट, 83 यानी कि सन 1983 की याद हमें ताज़ा आती हुई। कपिल देव इनकी वो शानदार करिश्माई गेंदबाजी, जिम्बाब्वे के खिलाफ 175 रनों की पारी, क्या वो पारी आदर्श खेल पाएंगे? राइट आर्म राउंड द विकेट, कदमों का सहारा लिया और जैसे ही नच बल्ले की तरह आ गया है, डांसिंग डाउन द ट्रैक, गेंद को भेज दिया काउ कॉर्नर और वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से, जहां पर विनू गाड़ीगांवकर फील्डर थे, लेकिन दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक, गेंद सीमा पार आता हुआ पीपीएल सिक्सर। शानदार छक्का, 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 10 पर 1 विकेट के नुकसान पर पारी की पहली ओवर। आदर्श को आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद रखते तो आदर्श का बल्ला खामोश रहता है, ये उनके लिए खराब मैं स्थिति कहूंगा। अगर ये 2 गेंदों पर सिंगल सिंगल भी आते तो सिद्धेश दंत जो एक होनहार बल्लेबाज है वो स्ट्राइक लेते तो मुझे ज्यादा पसंद आता, क्योंकि सचिन पवार का एक बड़ा रोल हो सकता था उनकी टीम में। आखिरी गेंद इस ओवर की, ये देखिए सीधे ब्लेड से ओवर्स टू मिड ऑन, गेंद सीमा पार, सीधे वी में अर्जुन के धनुष की तरह सीधी गेंद, स्ट्रेट ड्राइव, गेंद सीमा पार आता हुआ पीपीएल चौका और 4 के साथ स्कोर। चौदह रन 1 विकेट के नुकसान पर। ये अच्छी बात रहेगी क्योंकि आदर्श ने लगभग 3 गेंदों का सामना किया, 3 में 3 बड़े शॉट, 2 डॉट बॉल, एक भी गेंद सिद्धेश दत्त ने खेली नहीं, एक ही गेंद पर विकेट गिरा सचिन पवार का। ये अच्छी बात है, 14 रन आए हैं और इस ओवर में 15 रन आते हैं तो 30 रहेंगे और मात्र 53 रन रहेंगे। सागर जी मैच बन सकता है, क्योंकि सुबह के चाय में शक्कर और मैच में टक्कर ना हो तो मजा नहीं आता। ड्रोन हमें नजर आता हुआ मैदान पर एफएस स्पोर्ट्स लाइव द्वारा, ये पूरा टेलीकास्ट हमें नजर आ रहा है। और ये खिलाड़ी कौन है? नहीं ये हाँ रिजवान नजर आ रहे, रिजवान मिडॉन पर आए हैं, गेंदबाजी मार पर संस्कार। वाइट का इशारा आता हुआ, अंपायर हमें इशारा करते हुए कि मुझे पंख होते तो मैं उड़ जाता, लेकिन पंछी की भी इच्छा है कि मुझे घर होता तो मैं घर जाता। दोपहर का समय, खाने का समय 2 बज चुके घड़ी में और इसी के साथ स्कोर 15 पर आता हुआ सिद्धेश दंत से मुझे रहेंगी, क्योंकि ये बल्लेबाज रायगढ़ प्रीमियर लीग की कप्तानी कर चुका है। स्लाइस ट्रिबन, अच्छी बात कि गेंद फील्डर तक पहुंची नहीं है, खराब थ्रो। सूरज हुले ये कप्तान इस टीम के बहुत अच्छी कप्तानी करते हैं। टीम की अगर बात करें तो हर दिन फरदीन आज चले नहीं है, लेकिन ये खिलाड़ी
बहुत अच्छा काम कर सकते हैं। भावेश ने अपना काम किया है, 25 रन और 24, ये 49 रनों की जो नायाब पारी जय वीरू की जोड़ी मैं कहूँगा लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन रहा। और वहीं पर सूरज हुले ने अपना दाव खेला। सूरज, राजा, शिरीष मांढरे, रिजवान सांगले, विनू घाडीगावकर, निखिल ठुमरे, फरदीन, ये बापूजी आप संदीप जी आप पीछे साइड ऑन हुए थे उस दिन ऑक्शन में, लेकिन टीम आपने चुन चुन कर ली है। ये अच्छी बात है कि उनके टीम में अनुभव है और फरदीन और ये संस्कार जैसे नए खिलाड़ियों के साथ नयापन भी है। तुमच्यासाठी जीवाचं रन पाटील दे जरा. ओ या आदर्श गलत निशाने पे गोली गई। संस्कार के ऊपर निगाह रहेंगी। हर बड़े शॉट के लिए पैसे लग सकते हैं, लेकिन बड़ा शॉट आदर्श लगाएगा या सिद्धेश। स्लाइस किया, बढ़िया फील्ड, कमाल का। क्रिकेट पिछले इनिंग में जब अमित शिंदे कमेंट्री कर रहे थे तब सिद्धेश के हाथों से गेंद छूटी थी, लेकिन रनआउट हुए थे राजा इंदुलकर और वहीं से मैच पलटा था। लेकिन कहीं ना कहीं सूरज हुले की अच्छी कप्तानी, संस्कार और उसके साथ एक अनुभव का पिटारा है, वो है रिजवान सांगले। बार बार बता रहे हैं कि गेंद रडार से दूर रखें। आदर्श ये की प्लेयर है जिसे ट्रम्प कार्ड कहा जाता है। हालांकि ट्रम्प जी का नाम नहीं ले सकते हम, क्योंकि पोपट हमारे पापड़ जी आए हैं। ट्रम्प का नाम नहीं ले सकते क्योंकि अभी जो फाइल्स खुली हैं उनकी वजह से कहीं ना कहीं हलबलाहट भारत में भी नजर आ रही है। पीछे हटे, वाइट का इशारा। तीनों हमारे ऑफिशियल्स ओमकार जी गुरव, माजिद सांगले, सागर मोहिते जी, और रन संख्या धीरे धीरे आगे बढ़ती हुई मात्र 19 रनों पर। दूसरे इनिंग मध्ये 20 रन बने हैं। अब यहां से 63 रनों की दूरी। सलगच्या 3 षटकारासाठी सिद्धेश दंते यांच्यासाठी विनायक प्रजापती यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झालेला आहे, उर्फ पापड यांच्याकडून तब्बल 3000 रुपये। अभी भी 63 रन दूर है, 63 रन रिक्वायर्ड। 19 गेंदे और 63 रन्स रिक्वायर्ड। पाने को तो अभी कई मकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन आपने आदर्श, अभी तो पूरा आसमान बाकी है। 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के खेल के बाद रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 21, अभी भी 62 रन दूर 18 गेंदों पर, 18 चेंडू आणि 62 धावा। थैंक यू। पहले ओवर में कहीं ना कहीं 14 रन आए थे। दूसरे ओवर में संस्कार ने अच्छी गेंदबाजी की है। संस्कार के 3 वाइड आए हैं गेंदबाजी पर, लेकिन 2 डॉट बॉल भी हमने देखे, 3 सिंगल। और संस्कार की ये ओवर 21 पर ही रुकी है। कम से कम हेलो, गाडी बघा, गाडीचा आरसा। ऐसा बोलना। डीजी हमारे दोस्त और सुबह जो जिम के लिए जाते हैं, डीजी यानी कि धीरज गुप्ता। अरे वो आते तो हमें नजर आते और उनका नाम हम लेते ही। डीजी धीरज गुप्ता पिछले द्वार से एंट्री की है उन्होंने। या धीरज जी। डीजी मोबाइल नेटवर्क्स एंड इलेक्ट्रॉनिक्स ये हमारे को स्पॉन्सर्स हैं। लेकिन अब 18 गेंदें शेष हैं और 18 में 62 की दूरी, एक लंबी दूरी तय करनी होगी। हर एक ओवर में 20 रन निकालने होंगे। आदर्श
पाने को तो अभी कई मकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन आपने आदर्श, अभी तो पूरा आसमान बाकी है, अभी भी बहुत कुछ बाकी है। क्या ये मैच छोड़ दिया है सिद्धेश दंत ने? राजेश तेंदुलकर अनुभव का एक नया नाम, प्रोफेशनली टीचर्स है, लेकिन कमाल का क्रिकेट उनके रग रग में, उनके खून खून में भरा हुआ है। सीधे ब्लेड से ड्राइव किया है, तेज ड्राइव, लेकिन लॉन्ग ऑन पर सिर्फ एक ही रन। लेकिन अब इस धीरे धीरे से कुछ होगा नहीं, एक सिंगल डबल से कुछ होगा नहीं है। अब बड़ा स्कोर है, बड़े शॉट्स लगाने ही होंगे, अब नहीं तो कब नहीं, क्योंकि पहले ओवर में 17-14 रन आए थे, तब ऐसा लग रहा था कि मैच बनेगा। लेकिन आरुषि 11, संदीप तिरमिले, बापू तिरमिले, फेम टीम इस बार ओवर्स टू लॉन्ग ऑफ, सीधा 6 रन। शानदार 6 के साथ, लेकिन अब हर एक ओवर में 3 हर एक ओवर में 3 बड़े शॉट्स लगना बहुत ही जरूरी रहेगा। हेलो चेक, 3 शॉट्स, एक तो आया लेकिन ये ऊंची लंबी खड़ी हुई गेंद और विकेट गिरता हुआ आदर्श का, खराब शॉट, और उसी के साथ एक और विकेट। सिद्धेश दंत कहीं ना कहीं अब मंशा में कि विकेट ना गिरे। डीजे प्रणय आते हुए इन एट नंबर 4। कबड्डी बहुत बढ़िया खेलते हैं। हो कबड्डी क्या, क्रिकेट भी बहुत बढ़िया खेलते हैं। पहली गेंद आते आते स्टैंड एंड डिलीवर, गेंद डिस्पैच होती हुई मिड विकेट के ऊपर से, शानदार पीपीएल सिक्सर। डीजे 35 रन ऑन बोर्ड। अभी भी यहां से 48 रन दूर है, 48 रन अभी भी दूर है। एक दो बड़े शॉट्स, अब गेंदे बाहर रडार से दूर, फिर भी आड़ा तेज शॉट। जिस तरह से सुजल दीवा ने पिछले मैच में आक्रामक बल्लेबाजी की थी, वैसी ही बल्लेबाजी अब प्रणय द्वारा। 2 गेंदे में 7 रन, 350 का स्ट्राइक रेट। 3 ओवर का खेल यहाँ पर समाप्त। पहले ओवर में 14, दूसरे ओवर में 7, तीसरे ओवर में कुल मिलाकर 15 रन आए, और 3 ओवर के खेल के बाद रन बने 30, और इसी के साथ इस तीसरे ओवर के 36, और इसी के साथ तीसरे ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे डीजी मोबाइल्स। डीजे दोपहर का सत्र, कड़ी धूप, और कड़ी धूप में
ये खेल क्रिकेट का खेला जा रहा है और ये पाली प्रीमियर लीग का 11वां संस्करण है और उसके साथ साथ सिद्धेश दत्त ने इस संस्करण में कुछ कम नहीं छोड़ा है। 50,000, 25 और 20 कुल मिलाकर 95,000 रुपए की कैश प्राइज और चमचमाती ट्रॉफीज। सुयश सुजल ये हमारे विरसे के दो खिलाड़ी हैं, आगे जाकर अच्छा खेलेंगे, लंबी हाइट है उनकी। 12 गेंदे और 47 रन, 12 चेंडू 47 धावांची गरज। 12 balls and 47 runs needed to win होटल श्री गणेश। संस्कार गेंदबाजी मार्ग पर, इनसाइड एज और अंपायर ने मुंडी हिला दी है। आउट, OUT, आउट। सुजल दिवा, कमाल का खेल उनका। इत्सु यानी कि इजराइल, हेलो हेलो, इजराइल के हर एक छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज सागर जी मोरे इनके माध्यम से। पहला छक्का आया है राजा लोगो रे लोगो। शानदार स्टैंड एंड डिलीवर गेंद जाती हुई लॉन्ग ऑन के ऊपर से, ये आता हुआ होटल श्री गणेश स्पॉन्सर सिक्सर। डीजे थैंक यू डीजे। पापड़ इनकी ओर से लगातार 3 छक्कों के लिए 5,000 रुपए का कैश प्राइज। सिद्धेश दंत के लिए 3,000 और इत्सु के लिए 5,000। पिछले गेंद पर जो छक्का लगा था उसके बदौलत रनों की संख्या 43 रन स्कोर बोर्ड पर 43। ये नो बॉल यानी कि 44 रन बने हैं और अगली गेंद रहेगी फ्री हिट। हाँ, 43 runs on the board. अंपायर से ज्यादा आप आर्ग्यूमेंट ना करें, दोनों ही हमारे अंपायर मंझे हुए हैं। प्लीज प्लीज कोऑपरेट विद अंपायर्स। वाइट बॉल, वाइड आता हुआ और इसी के साथ एक और गेंद आपको खेलने को मिलेगी, वो भी फ्री हिट कंटिन्यू रहेगा। अब 10 गेंदे और 39 रनों की जरूरत, 10 चेंडू 39 धावांची आवश्यकता। संघर्ष मैदानात बघायला मिळतोय आणि इथे मात्र संघर्षाची परिसीमा करावी लागेल की काय असं वाटते, ते म्हणजे इत्सू यासाठी। दुसरा षटकार नाहीये, ताकद कमी पडली आहे इथे आणि नो बॉल असल्या कारणाने तिथे मात्र इत्सूला जीवनदान मिळालंय, परंतु कधी कधी वाटतं की कॅच जाते की काय। अशा वेळीस आपल्याला मैदानामध्ये पूर्णपणे लक्ष देणं गरजेचं आहे। मंगेश यादव आणि भावेश वारंगीची जी 49 धावां हॅलो 49 धावांची जी जबरदस्त पार्टनरशिप पाहिली, त्याने कुठेतरी सूरज हुलेच्या संघाला नवीन संजीवनी प्राप्त करून दिली। इथे मात्र क्लासिकल शॉट, क्लासिकल विंटेज सिद्धेश दंत षटकार। सिद्धेश दंतच्या या षटकारासाठी सुद्धा 501 रुपयाचा कॅश प्राइज इथे आलेला आहे। इचूसाठी 500, सिद्धेशसाठी 500, म्हणजे पैशांची
वर्षा इथे होत आहे. 8 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 7 रे, 7 चेंडू 32. हा षटकार आला तर मॅच मध्ये मजा येईल. आणि आला 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 रे षटकार आला. सागर दादा आला रे षटकार आला. आणि आता मात्र सामन्यामध्ये कुठेतरी मजा येते की काय. 2 षटकार सलगच्या चेंडूवर इसूच्या बॅटमधून एक षटकार आला. हा ओव्हर संस्कारचा जवळपास महागडा ठरला. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्यामध्ये 7, तिसऱ्यामध्ये 15 आणि तब्बल आता धावा धावफलकावर आल्या त्या म्हणजे 57 बरोबर. आणि 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आमचे स्कोरर मित्र मला सांगतात 6 मध्ये 6 चेंडू आणि 26 धावा. देऊया आपण डीजेला संधी. हा इम्पॅक्ट इथे मात्र इम्पॅक्ट प्लेअर इन केलाय. वसू हा बासू या नावाने ओळखला जातो. इथे मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 6 मध्ये बनवायचे आहे ते म्हणजे 26. इथे मात्र मतदानाच्या मतपेट्या फुटायला सुरुवात झाली आहे. 6 मध्ये 26, 6 वॉर्ड आहेत आणि 26 ची गरज आहे. अरे बापरे, सिद्धेशला स्ट्राईक देण्यात त्याला गरजेची होती. ते मात्र घडलंय काय. एक डॉट बॉल, 5 चेंडू, 26 ची गरज. रनआउटच्या स्वरूपात विकेट बाद होतोय. आता मात्र संघर्ष एकट्यालाच करावा लागेल तो म्हणजे सिद्धेशला. सिद्धेश करेल का ते उत्तर मिळेल 5 बॉल नंतर. मात्र देऊया आपण डीजेला संधी. तर हार सुद्धा जिंकण्यासारखीच असते. आणि 83 धावांचं आव्हान असताना एक चांगली लढत दिली आहे ती म्हणजे संघ हॉटेल श्री गणेशने. आणि अद्यापही त्यांचा संघर्ष 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 चालूच आहे आपल्याला बघायला मिळतोय. 6 चेंडू मध्ये 26 होत्या. पहिल्या चेंडूवर विकेट गेला. 5 मध्ये 26 आल्या आणि आता 4 मध्ये 18 धावांची बरोबर ना 20 4 मध्ये 20 धावांची गरज असेल. हा जर सामना सिद्धेशने आपल्या बॅटने जिंकून दिला तर त्याचं नाणं आज एक खणखणीत आहे हे तो जगाला सिद्ध करून दाखवेल. स्लोवर वन. इथे मात्र हा पंपुल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल आणि इथे मात्र डिलाइटफुल करत असताना हा सलगचा दुसरा षटकार आलाय. इथे मात्र धावण्याचं समीकरण आपण नक्कीच बघूया. थँक्यू डीजे. इथे मात्र सिद्धेश दंत अद्याप ही बॅट तळपते हे दाखवत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आल्या आणि आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 मध्ये 14 धावांची गरज. 2 षटकारांची गरज आहे. इथे मात्र काय घडेल काय बिघडेल हे आपल्याला लगेचच कळले. परंतु सिद्धेश दंतनं खरंच काम केलंय आपल्या संघासाठी. जर तुम्हाला 2 षटकार आवडले असतील तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या या PPL च्या आयोजकासाठी. आडव्या बॅटनं बाप रे बाप आउटसाइड ड्यू ऑफ स्टंप चेंडू होता. इथे मात्र चेंडू बाहेर ठेवला. डॉट बॉल आला. कड लागली होती परंतु झालंय काय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 मध्ये 14 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. एखादा वाईड वर आलेली एक्स्ट्राची धाव, एखादा नो बॉल त्याच्यावर आलेली सिंगल धाव मिळेल का, होईल का धावेसाठी धावा धाव.
आडव्या बॅटनं परत एकदा स्टँड अँड डिस्पॅच सीमा पार आलाय हा PPL षटकार. परंतु आता चेंडू शिल्लक असतील 1 आणि 8 धावांची असेल गरज. डीजे सिद्धेशने जी लढत दिली ती खरंच वाखाणण्याजोगी, इचूने जी लढत दिली ती खरंच वाखाणण्याजोगी राहिली आहे. सुंदर फटका. किती षटकार आलेत या ओव्हर मध्ये, 4 षटकार तब्बल ठोकलेत त्यांनी आणि मात्र इथे एका धावेने पराजय पत्करावा लागला. इथे मात्र आता जे सगळे पैसे आता जमा आहेत ते सगळे पैसे सगळे खेळाडूंना डिस्ट्रीब्यूट केले जातील. परंतु लगेचच दुसरी मॅच. चला विनर विनर. चला याचं नाव काय? सूरज. सूरज सिद्धू आणि इचू या दोघांसाठी टाळ्या आपण घेणार आहोत आणि तत्पूर्वी दोन्ही या खेळाडूंच्या आपण हितगुज साधणार. त्याच्यानंतर मी सुद्धा ब्रेक घेणार आहे. परंतु विनंती आहे सूरज हुलेला आणि जो मगाचा संघ जिंकलेला आहे तो म्हणजे MK फायटर संघाला की आपण टॉस साठी न वेळ दवडता यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन नक्कीच होईल. तत्पूर्वी मी भेटतोय टॉस बॉक्स मध्ये. हा नो डाऊट ज्या सामन्याचा समीकरण लालाने फिरवलंय, मॅन ऑफ द मॅच ठरतो लाला. लाला आपण यायचं आहे आणि सूरज टॉस साठी लगेच यायचंय. मित्र वेळ कमी आहे आणि सिद्धेश आणि इचू आपण पैसे घेण्यासाठी यायचं आहे आणि MK फायटर संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. आयोजन कमिटीकडून इथे आम्हाला सूचना आलेली आहे की पुढील जे सगळे सामने ते 4-4 षटकांचे होतील, कारण आता पहिल्या सत्राचे दोन्ही सामने 5-5 षटकांचे झालेले आहेत. चला आपण भेटूया टॉस बॉक्स मध्ये. हॅलो चेक. इथे मात्र पाली प्रीमियर लीग 2026 आणि इथे सागरजी मोरे यांच्याकडून इचू आणि सिद्धेश. इचू या आपण आणि सूरज आपण यायचं आहे टॉस साठी. मंगेश आपण यायचं मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच घ्या. डीजी आपण दोघांनी यायचं. डीजी धीरज. टॉस बॉक्स मध्ये सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. चला अरे आणा लाला. लाला ये वरती. लाला जबरदस्त तुमच्या अगोदर जे खेळाडू होते ते संघर्ष करत होते. तू आल्या आल्या स्टँड अँड डिस्पॅच केलेस. सातत्याने पहिल्या बॉल पासून सेट होऊन आला होता. कसं वाटलं? आणि आपली स्ट्रॅटेजी यायचं मारायचं. आपल्यावर प्रेशर कधीच नसतो. यायचं आणि मारायचं. मला पण आमच्या संघ मालकाने सांगितलं जायचंय तुला 5-6 मारायचे आणि तुला यायचंय. 4 मारले, 1 कमी पडले. पुढच्या सामन्यामध्ये ती भरपाई होणार. भावेश साठी काय म्हणजे? भावेशने सुद्धा सेट चांगली बॅटिंग केली. भावेशने मस्त पार्टनरशिप केली माझ्यासोबत. म्हणजे रिलीज झालो. त्याने 1 6 मारला, रिलीज झालो. नंतर मग इचूला 3 मारले, तो पण रिलीज झाला. बोलते आता चला आता मॅच सेट झालेली. मॅन ऑफ द मॅच गोज टू नो डाऊट मंगेश यादव. दोघांनी पण या. मॅन ऑफ द मॅच जो ट्रॉफी आपण स्पॉन्सर केलेली आहे ती म्हणजे हॉटेल श्री गणेश सागरजी मोरे यांच्या माध्यमातून. आणि लगेचच आपण आता 500 रुपयाचा कॅश प्राइज. इचू आपण यायचं आहे. इचू इचू या. डीजी आपण थांबायचं टॉस साठी.